स्वागत करतो. पठाण साहेब बोला माइक. घोषणा देऊ ना, घोषणा देऊ. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा मंजूताई तुम आगे बढ़ो. काँग्रेस पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा संत महाराजांचा रवी लोखंडे आणि आपले जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन प्रचाराची धुरा सांभाळायची आणि त्यांना कामाला लावायची ही भूमिका आपण घेतलेली आहे. मी आपल्याला त्या उमेदवाराचा परिचय या ठिकाणी करून देतो. एक आहे मंगल रवी लोखंडे. ताई उठून उभं राहून नमस्कार करा सगळ्यांना. जय भीम. दुसरे उमेदवार आहे शेख हिना हनीफ. आता तिसरा उमेदवार आहे आशिष मदन कुमार इंगळे. असे 3 उमेदवार आपण या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहे. त्यातले जे 2 उमेदवार आहेत मंगलताई आणि हिना, शेख हिना आणि मंगलताई लोखंडे या दोघांची निशाणी पंजा आहे आणि आशिष इंगळे यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे. अशा तिन्ही उमेदवाराला आपण प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करायला मी तुमच्या समोर उभा आहे. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना लिहून दिली आणि त्या घटनेच्या आधारावर दर 5 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे असं त्या कायद्यामध्ये आणि घटनेमध्ये लिहून दिलं. परंतु या महानगरपालिकेची निवडणूक गेल्या 11 वर्ष झाली नाही. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे संविधान मोडीत काढायला निघालेले आहे आणि ते मोडीत निघू द्यायचं नसेल तर आपल्याला सगळ्याला एकत्र यायची गरज आहे. तर मी रावसाहेब दानवेच्या समोर लोकसभेला खासदार झालोच नसतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे पण मला कशामुळे निवडून येता आलं तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे. का तर बाबासाहेबांनी गरीबाला एकाच मताचा अधिकार दिला आणि टाटा बिर्ला सारख्या श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला आणि म्हणून मी निवडून आलो. आणि म्हणून मंजूताई तुम्ही हिना शेख आणि आशिष इंगळे हा विचार मनात आणू नका की गरीबाला माणूस निवडून देत नाही किंवा फक्त पैशालाच लोक निवडून देतात असं नाहीये. तुम्ही फक्त दारादारात घराघरात सगळ्या वस्तीत सगळ्या गल्ल्यात आपलं पॉम्पलेट घेऊन आपली काँग्रेस पक्षाची निशाणी घेऊन राष्ट्रवादीची निशाणी घेऊन तिन्ही उमेदवार सगळ्या डोर टू डोर मतदाराकडे जा. लोकाला वाटेल ही बाई पायपीट करते. या 2 भगिनी 24 तास फिरतात आमच्यासाठी. तो एक आशिष इंगळे मी मंगल रवी लोखंडे काँग्रेस पक्षाची शहर काँग्रेस सरचिटणीस पदावर या काम करते. माझ्यावर जो विश्वास काळेसाहेब आणि शेख युसूफ यांनी टाकला तो विश्वास मी नक्कीच सार्थक करेल आणि मी निवडून आल्यावर जे माझ्या वार्डातील ज्याही समस्या असतील त्या मी पूर्णपणे जबाबदारीने पार करेल. आणि तुम्ही कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढता? मी प्रभाग 8 मधून निवडणूक लढते. काय सध्या नागरिकांचं म्हणणं आहे, तुम्ही वार्डामध्ये जाताय, काय समस्या आहे आणि काय तुमचं विजन रेंज? नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्या नळाला रोज ड्रेनेजचं पाणी येत आहे. आमच्या गल्लीमध्ये जर तुम्ही आलात टावर लाईनला तर तुम्ही बघसाल आजची स्थिती कशी आहे की पूर्ण ड्रेनेजचं पाणी वाहत आहे आणि चालू नगरसेवकनी आजच्या या इलेक्शन पिरियडमध्ये सगळे रस्ते खंदून ठेवले. लोकांना दर्शवून दिलंय की मी नळाची कामं आता आचारसंहितामध्ये करून देतोय, मतदान मला करा. पण लोकांची भावना त्यांच्याहून उडालेली आहे. काँग्रेसने हे काम मंजूर केलं आणि हे जे टावर लाईन गल्ली नंबर 1
जी नळाची पाईपलाईन टाकली ती काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते दणके मामा यांनी मंजूर करून आणली पाणी पुरवठ्यामधून आणि त्याचं श्रेय आमचे नगरसेवक दल बदलू नगरसेवक हे घेत आहेत. मी आज एवढा विश्वास देईल, मी जर आज लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत जर गेले तर मी रस्त्याचे कामं, ड्रेनेज लाईन, महिलांची ज्या समस्या असतील त्या आणि वार्डामध्ये कुठेही काही काम असू द्या ते मी विश्वासाने करेन. सभागृह मतदारांना काय आव्हान हो, मतदारांना मी एवढंच सांगू इच्छिते की यावेळेस काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि तुम्ही मला विजयी करा. तुमचे जे काही कामं असतील ते मी एकनिष्ठेने सोडवल. आपलं नाव? मंगल रवी लोखंडे, प्रभाग क्रमांक 8 अ ची मी उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणुकीला सामोरे जात आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? आता आम्ही जे निवडणुकीला सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये महिलांच्या रोजगाराचे आहेत, समाधान, त्यानंतर स्वच्छतेचा सगळ्यात मोठा प्रश्न या प्रभागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले, ड्रेनेज लाईनचे खड्डे तुटलेले, त्या ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यामध्ये लोक पडत आहेत, पाय टाकायला सुद्धा लोकांना जागा नाही, प्यायला नळाच्या पाण्याला काळ्या पाण्याची शिक्षा इथलं जुन्या नगरसेवकांनी दिलेली आहे. म्हणजे किती वाईट अवस्था आहे, लोकांना फार आरोग्याचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आम्ही त्याच्या संदर्भात पुढाकार घेऊन इथे जो नवीन PSC जी मंजूर झालेली आहे ती फक्त मंजूर करून ठेवली, तिला मंजूर करून आतापर्यंत कमीत कमी 7 वर्ष झाली, पण त्या PSCचं आतापर्यंत काम मंजूर झालेली PSC आहे तिचं आतापर्यंत काम झालेलं नाही. ते PSCचं सुद्धा आम्ही लवकरात लवकर काम करण्यासाठी प्रयत्न करू, कारण जेणेकरून लोकांना आरोग्याची सुविधा जवळ त्यांच्या प्रभागामध्ये उपलब्ध होईल. नशेमध्ये इथं पण व्यसनाधीन त्याचं पण प्रमाण वाढलेलं आहे, अवैध धंद्याचं पण याच्याविषयी काय आहे? आता त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही कमिशनर साहेबांकडे वारंवार अपील करून त्याच्या संदर्भामध्ये जे लोक या असे अवैध धंदे करतात, जसं नशेच्या गोळ्या देणं किंवा गांजा पुरवठा करणं किंवा देशी दारूचा इथला अड्डा आहे, याच्या संदर्भात सुद्धा आम्ही आंदोलन वगैरे करू आणि ते बंद करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. चालेल. काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना एकच आव्हान आमचं आहे की इथं जो स्वच्छता, रोजगार आणि आपल्या आरोग्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्हाला तीनही उमेदवारांना निवडून द्या. आम्ही नक्कीच सगळे काम करू. आपलं नाव? आशिष शिंगवे, प्रभाग क्रमांक 8 के उम्मीदवार हैं, हम को के उम्मीदवार हैं कांग्रेस पक्ष के. हमें निशानी मिली है पंजाब. क्या अपील करेंगे आप मतदारों को? क्या आप समस्या है, आप मतदार के पास जाते हैं, क्या बात? देखिए, हम भी वही समस्या से गुजरे हैं अभी. जो ये सब हमने अम्बेडकर नगर में डोर टू डोर किया है, वहाँ पर देखा है हमने कि नल में से गंदा पानी आ रहा है. जो पीने का जो पानी था उसमें से गंदा पानी आ रहा था. जो इतने बड़े बड़े खड्डे थे, वो बहुत ख़राब रास्ते थे, ये देखा है हमने. आपका क्या विजन है? हमारा ये रहेगा कि हम जैसे चुन के आते हैं, सबसे पहले हमने पहले भी बताया है कि हम अम्बेडकर नगर से ही काम करें. क्या अपील करेंगे आप मतदारों से? हम ये चाहेंगे उनसे कि हमको ये बहुत बड़ी पार्टी है कांग्रेस पार्टी, तो ये आप हमको चुन के लाओ, इंशाल्लाह हम यहाँ पूरा काम करें.